नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण आहात ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही आलो आहोत लासलगाव एरियात. तर या ठिकाणी फील्ड व्हिजिट करत असताना हा बाग आहे एक 11-12 दिवसाच्या स्टेजमध्ये. तर या ठिकाणी आम्ही निरीक्षण केलं असता या ठिकाणी जर बघितलं तर फूट ही काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे दिसते, तर काही ठिकाणी फूट दिसतच नाही. तर व्यवस्थित प्रकारे जर निरीक्षण जर केलं तर ह्या द्राक्ष बागांमध्ये जर टोकराच्या भोवती म्हणजे तुम्ही उजवी साईड आणि डाव्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी हे डोळं फुटलेलेच नाही किंवा ते खाल्लेल्या अवस्थेत दिसत आहे. तर हे डोळं जर बघितलं तर कोण खात आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव हा जास्त दिसतो आणि त्या ठिकाणी ही डोळं संध्याकाळी ही आळी खाऊन घेते. तर आज निरीक्षण जर केलं तर व्यवस्थित प्रकारे जर बघितलं तर या अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही अशी जी आळी आहे तुम्ही त्या द्राक्ष बागेवरती दिसते. तर आपण तुम्ही लाईव्ह बघू शकता की या बागेवरती आळ्या किती आहे. तर या अशा प्रकारे जर बघताय की आळीचा प्रादुर्भाव हा जास्त आहे आणि त्या ठिकाणी ते डोळं खात आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की अशा आळ्यांनी जर त्या ठिकाणी जर खाल्ला असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि ते नुकसान म्हणजे तुमच्या द्राक्ष बागेतील घड ती आळी खाऊन घेते. तर अशा ठिकाणी तुम्ही शेतकरी बांधवांचं संध्याकाळच्या वेळेस बॅटरी जर लावून जर बघितलं तर अशा आळ्या ह्या तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तर शेतकरी बांधवांना जर बघू शकता तुम्ही की आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत आहे आणि ती संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुमच्याकडे टेम्परेचर डाऊन होता, अंधार पडतं, त्या काळामध्ये वरचे डोळ जर बघितले तर ह्या ज्या टोकराच्या आजूबाजूचे जर डोळ जर बघितले तर खाण्याचा जास्त खाते आणि नुकसान हे मोठ्या प्रमाणात करते. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा घड असणारा डोळा ही आळी त्या ठिकाणी पूर्णतः बस्ट करते किंवा त्या काडीला असणारे जेवढेही डोळे ते पूर्णतः तुम्ही बघू शकता की पूर्णतः इथं खाऊन घेते. तर आणि जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं की जर त्या सालीमध्ये जर बघितलं तुम्ही तर व्यवस्थित जर निरीक्षण जर केलं तर ती आळी तुम्हाला तुमच्या द्राक्ष बागेमध्ये दिसते आणि तिचा आळीचा कलर पण त्या सालीसारखाच असतो. तर असं जर व्यवस्थित जर बघितलं तर त्या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता की तिचा कलर पण ह्या सालीसारखाच असतो आणि साल जर बघितली तर आपल्याला ती आळी लवकर त्या ठिकाणी सापडत नाही. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधव उपाययोजना त्या ठिकाणी करू शकता की आळीसाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सेपरेट फवारणी या ठिकाणी घेऊ शकता. जर बघितलं तर घड जिरू नये त्या ठिकाणी पण तुम्ही त्यात उपाययोजना करू शकता. तर त्या उपाययोजना करत असताना आळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सायंकाळच्या वेळेस तुम्ही प्रोक्लेम 50-60 ग्राम न घेता 200 लिटर पाण्याला त्या ठिकाणी 100 ते 120 ग्रामपर्यंत तुम्ही प्रोक्लेम घेऊ शकता. त्यामध्ये प्रोक्लेम अधिक निमोझॉल 200 ml ते पण चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीचं निमोझॉल त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर दुसरी उपाययोजना डायपेल सुमोटोमो कंपनीचं डायपेल त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. 200 लिटर पाण्याला 400 ते 500 ml गच्च स्प्रे एकरी तुमचं 400 ते 500 लिटर पाणी जाऊ द्या. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आळी ही त्या सालीमध्ये लपून बसते. त्या ठिकाणी एक नोझल किंवा 2 नोझल त्या खोडावरती आणि 2 ते 3 जर यायचं असेल तर ते व्यवस्थित प्रकारे जर कव्हरेज जर केलं तर त्या ठिकाणी ती आळी कव्हरेजमध्ये नक्कीच सापडते आणि कव्हरेजमध्ये ती तिच्यावरती औषध पडल्यानंतर ती मरून जाते. त्यानंतर दुसरे उपाययोजना प्रोक्लेम अधिक बोरिक ॲसिडचा पण वापर तुम्ही करू शकता. प्रोक्लेम 150 ग्राम अधिक बोरिक ॲसिड 200 ग्राम. बोरिक ॲसिड टाकल्यामुळं तिच्या चेतना संस्थेवरती त्या ठिकाणी हल्ला होतो आणि त्या ठिकाणी ते लवकर मरण पावते. अशा प्रकारे जर तुम्ही उपाययोजना केल्या आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं बरेचसे शेतकरी यावर्षी पाणी नसल्यामुळं ह्या ज्या काड्या आहे या काड्या ह्या वरंब्यावरच टाकतात आणि त्या ठिकाणी ती आळी ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस ती खाली याच्यात लपून बसते आणि इथं लपल्यामुळं आपल्याला आपण ज्यावेळेस स्प्रे घेतो 1 स्प्रे 2 स्प्रे घेतल्यानंतरही त्या ठिकाणी त्याचं कव्हरेज होत नाही आणि ती आळी त्या ठिकाणी आपल्या वारंवार दिसते. त्या ठिकाणी आपला खर्च वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं की हे अशा प्रकारे जर तुम्ही छाटणी केल्यानंतर हे आच्छादन या ठिकाणी करत असाल तर हे आच्छादन त्या बागेवरती करू नका. त्यावरती डावणी भुरीचं प्रेशर जास्त आहे तर आणि त्या ठिकाणी आळीला लपण्यासाठी जागा मिळते आणि नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होते. तर अशा प्रकारे जर तुम्ही उपाययोजना केल्या तर तुमच्याकडे नक्कीच कंट्रोल होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी त्यांच्या द्राक्ष बागेत निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. जर निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी रोग कीड आहे किंवा नाही हे लक्षात येतं आणि तुमच्या खर्चात नक्की बचत होती. नुकसान तुमचं त्या ठिकाणी टळतं आणि शेतकऱ्याला नक्कीच त्याची बाग ही त्याच्या रोग किंवा कीडमधनं नियंत्रण हे नक्की मिळतं. धन्यवाद.